बापा पजूभाऊ कुठे गेलते आता? मी वावराला गेलो होतो. अजी पण त्या वहिनीला तेवढा डोका फुटतला मारा लागते का जी? अरे भाऊ तिनं गुन्हा म्हणजे गलतीच तशी केलं ना. तर असा कोणता गुन्हा गेला का डोका फुटतला मारले तुम्ही? अरे तिनं केसाले पालिस लावून सणारी गावातल्या चौकात खुर्ची आणि तेथी जाऊन बसली. तर हे का मोठी गोष्ट आहे का जी खुर्चीवर बसली तर? अरे आजकाल बाया नाही का माणसाच्या खांद्याला खांदा लावून नाही का कामधंदा करत आहेत, बरोबर आहे का नाही? म्हणजे खासदार आमदारकीच्या सीटवर ते बसत आहेत, तर हे का मोठी गोष्ट आहे का चौकात जाऊन बसली म्हणजे? मी का म्हणतो, हा तुझ्या डोकसा थोडस जागेवर आहे का थंडीची हवा किंवा डोक्यात गेली? चांगलंच तर. अरे माझा असा म्हणणं आहे का तिनं केसाले पालिस लावलं, चौकात जाऊन खुर्चीवर बसली, पर पालिस लावल्यावर ते लावडींसारखी दिसते ना, पुरी भूतींसारखी दिसते. मला तिच्याकडे पाहून नाही हो. विचार कर, आपण जेव्हा पालिस मारतो हो हो कसा वाटते? अरे तो एक तास वारवाचा टाइम राहते तर माणसाला आपलाच थुतूर पावसा नाही लागा आरशात येऊ लागतं. नाही बरोबर आहे. मग हे लावडींसारखा थुतूर घेऊन चौकात जाऊन बसायची काही गरज आहे का? नाही. अरे घरातच पेटी चूल होती, वारवाचा होता तर घरामध्ये चुलीत डोकसा टाकते. पण कोण्या गोष्टीसाठी ते जाऊन सांगावलं लोकांना? परजल सावरकरची मी घरवाली हो, लावडींसारखी दिसतो माझ्याकडे पहा म्हणून. पटलाजी पजूभाऊ असं नाही अजून माझी होते ना. नाही बरोबर तर हात तुम्हाला पटला ना? हो हो पटला. हात तिले पटवून सांगलो तर आपला काम करा म्हणलं. हा मारलं उभारी बंडीतली तिच्या डोक्यावर, एक गिलास रखत निघला तिच्या. पॅरासॉनिकच्या दवाखान्यामध्ये नेऊन भरती केलो मी तिला. आता